हापूस बाग या गावामध्ये आपल्यासोबत काही इथले ग्रामस्थ जमलेले आहेत आणि आपण इथं स्मशानभूमी आणि दशक्रिया शेडमध्ये आहोत. नक्की काय झालंय, नक्की त्रास काय आहे? त्रास इथं असा आहे का कोंबड्या वाहतूक करणारे जे कोंबडे वाहतूक करणारे ज्या गाड्या आहेत ना, त्यांच्या ज्या मेलेल्या कोंबड्या आहेत ना, हा इथं वातावडा असल्यामुळं ह्या वड्याला आणून टाकतात. परत दुसरा विषय असा आहे का जनावरं मेलेली सुद्धा इथे आणून टाकतात. जवळच इथं दशक्रिया विधी होतो, तिथं दशक्रियेची पिंड आहे. परत पलीकडच्या साईडनी स्मशानभूमी आहे. असा अनेक वेळा ह्या भागामध्ये हा प्रकार घडत चाललेला आहे. रात्रीच्या वेळेस काही कुणी नसतं रोडला, त्यावेळेला हा प्रकार करून जातात इथे. मग हा सगळा प्रकार इथली लोक करतात का बाहेरचे येतात? बाहेरची लोक आहेत. बर. स्थानिक करते नाही. स्थानिक कुणी या इथं जे आहे ना मेलेली आता वासरं टाकलेली. आता आपली पिंड पडते तिथं दशकिऱ्याची, तिथं वासरं मेलेली टाकल्यात. या हायवे रोडच्या त्या साईडला मेलेल्या कोंबड्या टाकायच्या. वारंवार ग्रामपंचायतला सांगितलं की इथं तुम्ही एक फ्लेक्स लावा, काही इथं बाबा कचरा वगैरे काय टाकू नका. सडलेला कांदा टाकीतात इथं कधी कधी शेतकरी. आणि जो मेलेली वासरं किंवा ती जे कोंबड्या असतात घाण कापलेल्या कोंबड्यांची, ती सगळी इथे पडलेली असते. काय ते अर्धे मिलेली वासरं आहे किंवा काही कटिंग केलेला भाग आहे, काही जो त्यांनी उपयोग केलेला आहे आणि जो गैरउपयोगाचा भाग आहे तो इथं टाकून दिलेला आहे. तुमचं असं म्हणणं आहे काय कत्तल केलेले जे आवश्यक नाही, असू शकतात. आता आपण ते प्रत्यक्षदर्शी पाहू. ग्रामपंचायतीला वेळोवेळी इथं बोर्ड लावायला सांगितलं होता. इथं कुठल्याही प्रकारची रात्री लाईट नसते. जरी लाईट लावली तरी काही समाजकंटक हॅलोजन चोरून येणार, वायरी चोरून येणार, हे अशा गोष्टी इथं घडतात. आता आपण ते पिंड पाहू शकतो तिथं, दशक्रियाची पिंड. बरं असं आहे, तिथं विधी चालू आहे. इतका घाणेरडा असा वास येत होता तिथं. बघा इथं पुढे बघा, पिंड टाकलं, पिंडाच्या बाजूला तुम्ही इथं बघू शकता. बघा इथं काय केलेलं आहे, इथं आणून टाकलेलं आहे त्यांनी. कुठे कुठे? बघा इथे, अरे इथं आणून टाकलेले. बघा आता पिंडाच्या किती जवळ टाकलेले, पिंडाच्या जवळ टाकले. आज इथं एक अंत्यविधी झालेला आहे. ही दशक्रिया आहे. इथं 4 गावची लोक येतात. ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगून इथं असा बोर्ड लावा की जेणेकरून कुठलाही टाकाऊ गोष्ट इथं टाकू थांबवत नाही. इतकी दुर्गंधी येते. चला तिकडे जाऊ, वास खूप आहे. आता हे दशक्रियाचे कसे काय मग कार्यक्रम होतो? आता आम्हाला ते साफ करावं लागेल. ग्रामपंचायतला वेळोवेळी आम्ही मागणी केली होती की बोर्ड लावा इथं. कोणी ज्यांची दशक्रिया असते ना, त्यांच्या घरची येऊन आता इथं साफसफाई करते. सगळे हाताने मांस वगैरे आता आमची दशक्रिया आहे ते आम्ही सगळं हाताने इथं साफ करत असतो. हे स्वच्छता असल्यामुळे आम्ही तिथं काही लोक टाकायचे पहिले, पण आम्ही विरोध केल्यानंतर ते आता आतमध्ये आणून टाकायला लागले. बरं, आमच्या गावात असं हे काय कत्तल वगैरे असं काहीच नाही की समाजात असा तेढ निर्माण होणार नाही. अशा गोष्टी लोकांनी करू नयेत अशी एक आमची मागणी आहे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने. काही जणांचं म्हणणं असं का वाघाने आणले, पण वाघ एवढा मोठा असं 4 ठिकाणी पांगू शकत नाही. मेलेली शिकार वाघ खातच नाही. पहिली तक्रारी येतील ना, जनावर वाघाने खाल्लं किंवा गायब झालं. त्याचं पंचनामा लगेच मिसाळ सर असतील किंवा ते विधाटे साहेब असतील, ते येऊन लगेच आज आणखी आता ही जनावर आणि बाकी कोंबड्या पण टाकल्या जातात. कोंबड्या टाकल्या, पण आता आम्ही 1-2 वेळा सांगून त्या कोंबड्या त्या लोकांनी बंद केल्या. पण आता इथं आमचे शेतकरी, इथं आतमध्ये शेती आहे, फक्त पुढचे पायच इथं पडलेले आहेत. किंवा एखादं मेलेलं जनावर जर असतं तर त्यांनी सांगितलं असं कोणतरी पूर्ण मेलेलं जनावर टाकले, पण तसं काही करताना त्याचे फक्त काही पार्टच तिथं आणून टाकलेले आहेत त्यांनी. म्हणजे हे कत्तल करून टाकलंय की कसं टाकलंय आम्हाला माहित नाही. जातीय ते निर्माण करण्याचा प्रकार आहे, बाकी दुसरा काही नाही. तुमचा इशारा कोणाकडे? जे कत्तली करतात जुन्नर जे कत्तली करतात त्यांचंच आहे. आणि त्याच्यामध्ये काहीतरी असा हे प्रकार करून काहीतरी करायचा, समाजामध्ये वातावरण गरम करायचं, हा त्यांचा माझा खुला आरोप आहे. आमच्या ग्रामस्थांनी पाहिलं अशा गोष्टी घडतात इथं, उद्या जर त्याच्यात काही वादंग झाला मग त्याला जबाबदार कोण राहणार? गावच्या ठिकाणी जर अशा गोष्टी घडायला हे सतत घडते, हे सतत घडते. नेहमीच आहे. ग्रामपंचायतीने इथं सीसीटीव्ही वगैरे बसवलं पाहिजे, काय वाटतं? नाही, इथं बघा साहेब बाजूच्या इकडे हेमॅक्स लावला होता मोठा प्रकाशासाठी, पण तो काही लोकांनी चोरून नेला. सीसीटीव्ही बसवलं पाहिजे. सीसीटीव्ही बसवलं तर आम्ही स्वागतच करू. बसवायला पाहिजे, बसवायला पाहिजे. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही इथे बसवायलाच पाहिजे. कारण माणूस जेव्हा जन्माला येतो ना, त्याचा अंत्यविधी इथं होतो. त्यामुळे असे प्रकार इथे होतात ते खपून घेतले जाणार नाही आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार. त्याचे सीसी कॅमेरे बसवले तर एकदम जे आगर गाव आहे, ही आमची एक वस्ती, हापूस बाग हे आमचं एक गाव आहे.
अशा एक 8 वाड्या आहेत. तर आमच्या हापूसबाग गावची इकडे एक स्मशानभूमी आहे, महाबरेवाडीची सेपरेट आहे. त्यामुळं आमचं जास्त येणं जाणं इकडे नसतं. परंतु क्वचित असं घटना जर घडली तर 4 गावचे लोक आमचे पाहुणे मंडळी असतील ते इथे येत असतात. आता समजा आज गावची बदनामी वेगळी. गावची बदनामी होती आमची. या बदनामीला कोण जबाबदार राहणार? उद्या जर एखादा आम्हाला या प्रसंगात किंवा अशी घटना करताना कोण आढळलं तर आम्ही त्याला निश्चितपणे आमच्या पद्धतीने आम्ही गावाचे पातळी धरून एक शासन करू, याच्यात काही शंकाच नाही. याच्यात सरकारला बी जबाबदार धरू, सरकारला पण आम्ही जबाबदार धरू या इथे गोष्टीला. कसा हा ओढ्याचा भाग असल्यामुळे ना इथे कोण येणं जाणं काही नाही इकडे. त्याच्यामुळे इथे ना मुलं ड्रिंक करायला सुद्धा येतात, नशा करायला सुद्धा इकडे येतात. मी बाहेरची स्वतः लोकं. त्यांना मारून हाकलवलेले मी. आणि काय मुलं मुलींना पण घेऊन येतात इकडे. तुम्ही आज साहेब तिथं बघू शकता, तिथं आम्ही एक आपलं चेंजिंग रूम आहे, पाण्याची टाकी आम्ही आहे. कुलूप लावलं होतं. काही लोक अशी आहेत का कुलूप तोडून आतमध्ये दारू पितात बापरे. किंवा गलिच्छ प्रकार असे तिथं करत असतात. सरपंच कोण आहेत तुमचे? आमचे सरपंच त्या चांदबी पठाण आहेत, उपसरपंच अनवर भाई आहेत. ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात. पण आमचं असं काय चुकतं की आम्ही वारंवार इथं मागणी करतो, इथे एक बोर्ड लावा, इथे कुणी कायदेशीर म्हणजे तुमची मागणी असेल इथं कचरा टाकू नये, कंपाऊंड होणे इथं गरजेचं आहे. सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात तुमची काय मागणी? सीसी तो तर आम्ही 100% आमची मागणी आम्ही करूच, परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. बरं, या स्मशानभूमीचा वापर जवळजवळ बादशाहजवळमध्ये जो हिंदू समाज आहे तिथपासून तर संपूर्ण हापूसबाग किती लोकसंख्या आहे? आमच्या हापूसबागची 400 लोकसंख्या. 400 लोक झाले. आणि ते जुन्नरवरून पण काही इकडे नाही, येतात? नाही, आमची जुन्नर हापूसबाग वरून वस्ती. आहे. आमच्या रस्त्याच्या तिकडे वरती बादशाह तलाव लागलेला आहे, पण ती सर्व आमचेच समाज आहे. तिथे तिकडे शिंदे वस्ती आहे खाली. खाली शिंदे वस्ती आहे. तर या निमित्ताने ग्रामपंचायतीने या ठिकाणी त्वरित सीसीटीव्ही बसवावी, जेणेकरून जे काही हे घडणाऱ्या अनुचित प्रकार आहेत, आता या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे की कत्तल करणाऱ्या लोकांनी इथं जे अवशेष आहे ते इथं आणून टाकतायत. नक्की हा काय प्रकार आहे पोलिसांनी देखील चौकशी करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीने जर इथे सीसीटीव्ही लावली तर नक्कीच या प्रकारला आळा बसेल. जुन्नर टाइम्स, हापूसबाग, जुन्नर.